हाय गाईज. आज आपण समाज कल्याणचा जो पेपर आहे ना त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे ना की GK 25 मार्क्स आहे. ठीक आहे, 25 क्वेश्चन्स आहेत म्हणजे 50 मार्क्स. ठीक आहे, तर आपण जे आधी विचारले आधी जे एक्झाम झाल्या होत्या ना आणि त्याच्यामध्ये जे विचारलेले क्वेश्चन्स होते ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये या सगळ्यांची उत्तरं द्या अशी मी अपेक्षा करते. ठीक आहे, तुम्हाला सर्वांचा अभ्यास झालाच असेल. आणखी एक प्लीज तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा. ठीक आहे, सो स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन, प्रार्थना समाजाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली. तर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली आहे? 1867मध्ये. कधी झालेली आहे? 1867मध्ये. तर प्रार्थना समाजाची स्थापना कशासाठी झाली होती? म्हणजे जे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, म्हणजे हे प्रार्थना समाज कशासाठी होता? सामाजिक आणि धार्मिक सुधारणासाठी. कशासाठी? सामाजिक आणि धार्मिक सुधारणा. ठीक आहे, तर आणखी याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? ह्याच्यामध्ये हे कोणी स्टार्ट केलं आहे, म्हणजे ही जे याची स्थापना आहे ते कोणी केली आहे, ते कोणी केली आहे तुम्ही सांगत जा. ठीक आहे, याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये. आत्माराम पांडुरंग यांनी 1867मध्ये. कधी? 1867मध्ये केलेली याची स्थापना. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे ना लोकसंख्यावर आहे. ठीक आहे, 2011ची जी जनगणना झाली होती ना त्याच्यामध्ये शीख धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती पर्सेंट होती हे आपल्याला विचारले. तर किती पर्सेंट होती ते? हे डायरेक्ट रट्टा मारायचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हे होती 1.7%. किती? 1.7%. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. 42व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत जोडला गेला नाही? ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 42वी घटनादुरुस्ती कधी झाली होती? 1976मध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये किती शब्द म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये आपण जोडलो होतो प्रस्ताविकेमध्ये? 3. ठीक आहे, तर इथं काय विचारलेलं? कोणता नाही, म्हणजे कुठला शब्द नाही जोडला गेला आहे. ठीक आहे, तर त्याचं उत्तर काय तुम्ही सांगा आधी कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, उत्तर क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे प्रजासत्ताक. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला समोरचं सांगायची गरज नाही. ठीक आहे, धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि अखंडता हे 3 शब्द म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आले होते. ठीक आहे, हे माहिती झालं की तुमचे 2 क्वेश्चन सॉल्व होतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर आपला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? तर कोणती नदी आहे कृष्णा नदीची उपनदी? कोयना. कोणती आहे? कोयना. ओके, तर आता बघा कृष्णा नदी. आता आपण कृष्णा नदीबद्दल बघू. कृष्णा ही जी कृष्णा नदी आहे ना हिचा उगम कुठे होते? सातारा जिल्ह्यामध्ये, महाबळेश्वर येथे. कुठे? सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला. ओके, आणि आता ही जी कृष्णा नदी आहे ना याच्या उपनद्या कुठल्या कुठल्या ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर याच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहे? वेण्णा, कोयना, माहुली, पंचगंगा, तुंगभद्रा. ठीक आहे, ह्यांच्या आणि घटप्रभा आणि भीमा ही सुद्धा काय म्हणते कृष्णा नदीची उपनदी आहे. ठीक आहे, नेक्स्ट. हे भवानी वगैरे हे आपण काल बघितलं होतं. ठीक आहे, तुम्ही एकदा बघवलं का? हे मांजरा वगैरे हे गोदावरीची आहे. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. कलम 19 काही प्रकारची अटक आणि स्थानबद्धता आणि कलम 29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. तर तुम्ही सांगा आता, हा जो आर्टिकल आहे आर्टिकल 19 कशासाठी आहे? कशासाठी आहे?
ते आहे भाषण स्वातंत्र्य. कशासाठी आहे? भाषण स्वातंत्र्यासाठी. ठीक आहे. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यासाठी कोणता? आर्टिकल 19. आणि आर्टिकल 29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. हे बरोबर आहे, म्हणजे हे पहिलं चुकीचं आहे. ओके, म्हणजे ऑप्शन क्रमांक फक्त 2, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले उत्तर असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट. तर या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे? 1922मध्ये कोणत्या घटनेमुळे गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली होती? तर कोणत्या घटनेमुळे केली होती? ही चौराचौरीची घटना होती. चौराचौरी सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. या घटनेमध्ये आहे ना, ही जी चौराचौरी घटना आहे ना, त्याच्यामध्ये आहे ना, ही कुठे झाली होती? यूपीमध्ये एक गोरखपूर नावाचा जो जिल्हा आहे ना, तिथे झाली होती. ठीक आहे. तिथं चौराचौरी नावाचं एक गाव आहे. ठीक आहे. तिथे ही घटना झाली होती. त्याच्यामध्ये काय झालं होतं? ही 4 फेबला झाली होती ही घटना. 4 फेब 1922मध्ये. तर तेव्हा पोलिसांना वगैरे मारण्यात आलं होतं. ठीक आहे. म्हणजे जे पोलीस ठाणा वगैरे त्याच्यामध्ये आग वगैरे लावण्यात आली होती. त्याच्यामुळे मग गांधीजींनी हे जे असहकार चळवळ होती ते मागे घेतली होती. ठीक आहे. आता ही बघा, हे खेडा कधी झालं आहे? 1918ला झालं होतं. ठीक आहे. आणि हे अहमदाबाद कधी झालं आहे? हे सुद्धा 1980ला झालं होतं. 18ला. मी तुम्हाला केक असं लक्षात ठेवायला सांगितलं होतं, माहिती आहे ना? सी फॉर, एक सेकंड, म्हणजे त्यांचं जर क्रम लक्षात ठेवायचा असेल की कुठली घटना आधी झाली, तर केक लक्षात ठेवायला सांगितलं होतं. की सी फॉर चंपारण. ओके. ए फॉर अहमदाबाद, म्हणजे हा अहमदाबाद सत्याग्रह. आणि के फॉर खेडा. ओके, नेक्स्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, परमोच्चता धोरण रिकामी जागाच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले. तर कोणाच्या याच्या खाली सुरू करण्यात आले? ते कोण होते तेव्हा? लॉर्ड हेस्टिंग. ओके, नेक्स्ट. 1831मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला? सायन्सचे प्रश्न पण विचारतात. ठीक आहे. तर कोणी लावला पेशीच्या केंद्रकाचा? केंद्रक म्हणजे काय होते? न्यूक्लियस. ओके. तर न्यूक्लियसचा शोध कोणी लावला आहे? रॉबर्ट ब्राउननी लावला आहे. ठीक आहे. आणि रॉबर्ट हुक जे आहे ना, त्यांनी पेशीचा शोध लावला. कशाचा लावला? पेशीचा, म्हणजे सेलचा. ठीक आहे. ते नेक्स्ट. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींना नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? तर कुठला आहे ते आर्टिकल? सांगा. आर्टिकल अनुच्छेद 8 आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अल्पसंख्याक त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचा कारभार चालवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले गेलेले आहे? कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेलं आहे तसं? सांगा लवकर. आर्टिकल 30मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. 1925मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कुठे झाली? आणि कोणी? तर हे जे कम्युनिस्ट पक्ष आहे ना 1925मध्ये, त्याची स्थापना कुठे झाली? तर याची स्थापना कानपूरमध्ये झाली. ओके. हे जे कानपूर आहे ना, कानपूरमध्ये झाली. आणि त्याची स्थापना कोणी केली आहे? श्रीपाद अमृत डांगे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. B.R. आंबेडकर यांच्यासोबत खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते? तर कोण होते ते? ठीक आहे. तेज बहादूर सुप्रू. कोण होते? तेज बहादूर सुप्रू. हे तीनही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते. ठीक आहे. ती कधी झाली होती?
30, 31, 32, ठीक आहे, या म्हणजे या कालावधीमध्ये झाली होती. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तेज बहादूर सुप्रू पण तीनही म्हणजे 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या ना, तिघामध्ये पण हे प्रेझेंट होते. ओके, आणखी जयकरसुद्धा होते. ओके, नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्रदिलेख जारी करण्याचा हक्क आहे? तर कोणाला आहे प्रदिलेख? म्हणजे काय होते? रीट्स. ओके, तर ते कोणाला आहे? आता इथं जेवढे दिले आहे त्याच्यापैकी कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला. ओके, आता सांगा कोणत्या आर्टिकलनुसार आहे सर्वोच्च न्यायालयाला? याला आर्टिकल 32 नुसार आहे. ठीक आहे, आणि जे उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालय, तो उच्च न्यायालयाला आहे का रीट्स म्हणजे हे प्रदिलेख जारी करण्याचा हक्क आहे का? तर हो आहे. ओके, आणि ते कुठल्या आर्टिकलनुसार आहे? तर 226 नुसार आहे. ओके, लक्षात ठेवा, 226 नुसार उच्च न्यायालयाला आणि आर्टिकल 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला. ठीक आहे, नेक्स्ट. खालील नमूद केलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा निर्माण होतो? कोणत्या नदीमुळे होतो शिवसमुद्रम धबधबा? तर कावेरी नदीमुळे होतो. कोणत्या नदीमुळे होतो? कावेरी नदीमुळे. ओके, आता तुम्ही खाली मला सांगा की कावेरी नदी आहे ना, ती कोणाची उपनदी आहे? ओके, हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, नेक्स्ट. बियास नदी ही रिकामी जागाची उपनदी आहे. तर कोणाची उपनदी आहे बियास नदी? ही सतलज नदीची उपनदी आहे. कोणाची आहे? सतलज नदीची. ओके, नेक्स्ट. ब्राह्मो समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने धर्मसभा आयोजित केली होती? तर ते कोण होते ज्यांनी धर्मसभा आयोजित केली होती? तर त्यांचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर. ओके, काय होतं? गोपाळ गणेश आगरकर यांनी केलं होतं. ओके, सॉरी, राधाकांत देव. ओके, सॉरी, तर हे राधाकांत देव यांनी केलं होतं. ओके, धर्मसभा कोणी आयोजित केली होती? राधाकांत देवनी आयोजित केली होती. नेक्स्ट. ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? तर यांचे फेमस पुस्तक आहे, सर्वांना माहीत असेल. ठीक आहे, खूपदा MPSC मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. सांगा कुठलं पुस्तक आहे ते? हा 4 याच्यामधून. तर त्यांच्या बुकचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. कोणतं? स्त्री पुरुष तुलना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर हे जे सोलर अलायन्स, ओके, हे जे आहे तर याचा 101वा देश म्हणजे 101 नंबरचा सदस्य देश कोण बनलेला आहे सध्या? नेपाळ बनलेला आहे. कोण बनलेला आहे? नेपाळ. ओके, 100वा कोण होता? 100वा पॅराग्वे. कोण होता? पॅराग्वे. ओके, आणि 101वा नेपाळ. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्रातील पहिले 100% सौर ऊर्जा वापरणारे सौर ग्राम कोणते झालेले आहे? कोणते झाले असतील? तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये जे पण फुलपाखराचे गाव कुठले आहे असं म्हणजे नाही का, फुलपाखराचे गाव कोणते आहे, आणखी पुस्तकाचे गाव कोणते आहे, हां असले जे प्रश्न आहे ना ते मॅक्झिमम सातारा डिस्ट्रिक्टमध्येच आहे. ठीक आहे, कोणत्या? सातारा. ओके, तर आता हे पण सातारा डिस्ट्रिक्टमध्येच आहे. सौरग्राम कोणता आहे ते? मण्याची वाडी. कुठला जिल्हा कोणता? हा सातारा. तर ह्याच्यामध्ये जो मण्याची वाडी हा जो गाव आहे ना त्याला सौरग्राम म्हणून म्हणजे हे केलं आहे, घोषित केलेलं आहे. ठीक आहे, 100%. का बरं याला? कारण की हा 100% सौर ऊर्जेवर म्हणजे यूज करतो, त्याच्यामुळे याला म्हणजे सौरग्राम म्हटलेलं आहे. मण्याची वाडी, सातारा डिस्ट्रिक्ट. नेक्स्ट क्वेश्चन.
मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण आहे? तर तुम्हाला माहिती आहे का, हे जे मराठी, एक सेकंड, हे जे मराठी भाषा विद्यापीठ, ओके, कुठं ओपन होणार आहे? रिद्धपूरला. कुठे? रिद्धपूर, लक्षात ठेवा. ओके, रिद्धपूर अमरावती डिस्ट्रिक्ट. कुठे? अमरावती. ओके. तर ह्याचे पहिले, म्हणजे याचे पहिले कुलगुरू कोण आहेत? त्याचे पहिले कुलगुरू म्हणून अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती झालेली आहे. अविनाश आवलगावकर. आणि हे जे विद्यापीठ आहे ते कुठे आहे? रिद्धपूर अमरावती डिस्ट्रिक्ट. ओके. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली? कोणी केली फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना? सर्वांना माहिती आहे, सांगा लवकर. सुभाषचंद्र बोस यांनी केली. ठीक आहे, 1939 मध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, 1889 मध्ये पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली? पंडिता रमाबाईंवर खूप प्रश्न विचार बरं का. सांगा आता पंडिता रमाबाईंचं. तर हे जे शारदा सदन आहे ना, म्हणजे 1889 मध्ये जे हे ओपन केली आहे ना विधवांसाठी, तर ते शारदा सदन आहे. कोणती आहे ते? शारदा सदन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? तर कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? ते हरिपुराचे जे अधिवेशन आहे ना 1938 मध्ये झालं होतं तेव्हा नव्हते. ठीक आहे, हरिपुरा, गुजरात. ओके. तेव्हा कोण असतील मग, सांगा तुम्ही. तेव्हा आपले ज्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली कोण होते ते? सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, सुभाषचंद्र बोस जे होते ना, त्यांनी यावेळेला हरिपुरा अधिवेशनाचे म्हणजे नाही का अध्यक्ष होते. ओके. आणि हे बाकी फैजपूर तुम्हाला माहीत आहे, ज्याच्यामध्ये पहिलं ग्रामीणचं अधिवेशन झालेलं. ठीक आहे, तर हे बाकीच्या सर्वांमध्ये कोण होते? तर जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. ओके. फक्त हरिपुरामध्ये सुभाषचंद्र बोस होते. नेक्स्ट, द्विकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला, टेकडीला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते? कोणत्या टेकडीला ओळखले जाते? ते नल्ला मल्लाला ओळखले जाते. नल्ला मल्लाला कोणत्या म्हणजे पर्वत म्हणतात? तर त्याला निळे पर्वत म्हणतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणतात? सांगा, हे सर्वांना माहिती आहे. बंगालची दुःखाश्रू कोणती नदी आहे? दामोदर नदी. कोणती नदी आहे? दामोदर. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की बिहारची दुःखाश्रू नदी कोणती आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिकामी जागा येथे भारतातील पहिले भूशास्त्रीय उद्यान बांधले जाईल, तर ते मध्य प्रदेशमध्ये बांधले जाणार आहे. कुठे? मध्य प्रदेशमध्ये. ओके. नेक्स्ट, 13 डिसेंबर 1946 रोजी रिकामी जागा यांनी उद्देश संकल्प मांडला. कोणी मांडला उद्देश संकल्प, म्हणजे उद्देश पत्रिका? कोणी मांडला? जवाहरलाल नेहरूंनी मांडला. ठीक आहे. नंतर ते 1947 मध्ये, म्हणजे जानेवारी 1947 मध्ये ते उद्देशपत्रिका मान्य झाली, म्हणजे मान्य केली. ठीक आहे, मान्यता मिळाली तिला. ठीक आहे. तर ते कोणी मांडली होती? त्याची डेट एक्झॅक्टली आपल्याला विचारतात म्हणून ते लक्षातच ठेवावं लागेल. त्याची डेट काय? 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी मांडलेली. ओके. आणि जानेवारी 1947 मध्ये ते मान्य झाली. ओके. नेक्स्ट, आता हे का बरं इम्पॉर्टंट आहे ते पण लक्षात ठेवा. जी आपली प्रस्ताविका आहे ना, ती याच्यावर डिपेंड आहे. हे जे उद्देश म्हणजे उद्देश संकल्प आहे ना त्याच्यावर, म्हणून हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची गणना करताना किती प्रश्न विचारले गेले? हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. ठीक आहे.
सांगा किती प्रश्न विचारले गेले. तर म्हणजे म्हणजे जनगणना करायच्या वेळेस आहे ना काही क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, प्रत्येक घरी जातात ते लोक, किंवा मग आपल्याला माहिती आहे की आता जी जनगणना ते ऑनलाईन होते. ठीक आहे, तर तेव्हा ना आपल्याला काही क्वेश्चन्स विचारले जातात, त्याचे आपल्याला आन्सर करावं लागते. त्याच्यानुसार ते डेटा कलेक्ट करतात आणि मग म्हणजे जनगणना करतात. तर तेव्हा आहे ना 2011मध्ये 29 क्वेश्चन, किती 29 प्रश्न विचारले गेले होते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणाला भारतात प्लेगच्या साथीच्या काळात, म्हणजे जेव्हा प्लेगची साथ पसरली होती ना तेव्हा त्यांनी त्याची सेवा केली होती खूप साऱ्या म्हणजे मरीजांची, तेव्हा त्यांना केसरे हिंद पदक देण्यात आले होते. तर ते कोणाला देण्यात आले होते माहिती आहे का? सरोजिनी नायडूंना देण्यात आले होते. कोणाला? सरोजिनी नायडू यांना. ओके, नेक्स्ट. वर्ष 1908मध्ये रानाडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना कोणी केली? तर ती कोणी केली आहे? गोपाळ कृष्ण गोखले यांनी रानाडे इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या कोणत्या राज्यात दिफू दिफू हे जे आहे ना हे एक थंड हवेचे ठिकाण आहे, तर ते आहे कोणत्या राज्यामध्ये असणार? ते आसाममध्ये आहे. कुठे? आसाममध्ये. ओके, नेक्स्ट. गोपाळ हरी देशमुख हे रिकामे जागा या टोपणनावाने ओळखले जात होते. कोणत्या टोपणनावाने ओळखले जातात गोपाळ हरी देशमुखांना? त्यांना लोकहितवादी लोकहितवादी या नावाने ओळखले जातात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या नदीमुळे कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा, कोणता जोग धबधबा निर्माण झालेला आहे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे जोग धबधबा जो आहे ना तो शरावती नदीवर आहे. कुठल्या नदीवर आहे? शरावती नदीवर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणते भारतातील महानगरात असलेले पहिले रामसर पाणथळ क्षेत्र आहे जे महानगरात आहे? तर ते कोणते आहे माहिती आहे का? ठाण्याची खाडी. कोणती? ठाण्याची खाडी. ओके, आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पाणथळमध्ये म्हणजे माहिती आहे ना वेटलँड. ओके, तर महाराष्ट्रामध्ये एकूण म्हणजे टोटल किती रामसर स्थळं आहेत? किती रामसर स्थळं आहेत महाराष्ट्रामध्ये? ठीक आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये. ओके, नेक्स्ट. मग मी तुम्हाला उद्या सांगेल हे. ओके, भारतातील सर्वोच्च साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? ठीक आहे, तर कोणता आहे 2011च्या जनगणनेनुसार? सेरचीफ. कोणता? सेरचीफ जो हा जिल्हा आहे ना तो सर्वात जास्त साक्षरता दर असलेला जिल्हा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य कार्यालय, हे जे मुख्य कार्यालय आहे भारतीय दक्षता आयोगाचे ते कुठे आहे? तर ते दिल्लीला आहे. कुठे आहे? दिल्लीला आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या राज्यात भारतातील पहिले जैवग्राम स्थापन केले गेले आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे माहिती आहे का? ते त्रिपुरामध्ये आहे. ठीक आहे, बायो विलेज. नेक्स्ट. हरिमाऊ शक्ती लष्कर सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला जातो? तर हा कोणत्या दोन देशादरम्यान पार पाडला जातो? हा खूप आता सध्या चर्चेमध्ये आहे. मलेशिया आणि भारत दरम्यान. ठीक आहे, क्वालालंपूर. कुठे झाला जातो? क्वालालंपूर इथे हा सराव सध्या सुरू आहे. कोणता? हरिमाऊ शक्ती. ओके, मलेशिया आणि भारताच्या मध्ये. ओके, नेक्स्ट. निसार हे संयुक्त उपग्रह आहे ते कोण म्हणजे कोणाद्वारे प्रक्षेपित करण्यात येते? तर कोणाद्वारे येते माहिती आहे का? ते इस्रो आणि नासा हे दोघांनी मिळून हा जो निसार आहे ना
तो उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व क्वेश्चन्स बघितलेले आहे. तर होप करते की तुम्हाला सर्व समजलं असणार. आणि तुम्हाला जे मी क्वेश्चन्स विचारले तर प्लीज ते कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तरं सांगाल. आणि परत आवडलं असेल तर एक लाईक नक्की कराल. उद्या मी जो समाज कल्याणचा जो पेपर आहे ना, समाज कल्याणचा जो पेपर आहे तो फुल लेंथ पेपर टाकणार आहे, ज्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, GK आणि रिझनिंग याचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला आजच ते सांगून दिलेलं की उद्या सर्वांनी तो सॉल्व करा. ठीक आहे. ओके, चला मग उद्या भेटू. थँक्यू.